छत्तीसगडमध्ये माओवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 13 सीआरपीएफ जवान शहीद तर 5 जवान जखमी. गडचिरोलीत हाय अलर्ट. नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. महाराष्ट्र नामामध्ये तुमचं स्वागत. सगळ्यात महत्त्वाची घडामोडी ही छत्तीसगडच्या सीमेवरची आहे. 13 सीआरपीएफचे जवान काही वेळापूर्वीच नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले आहेत. या बातमीचा पाठपुरावा आपण करणार आहोत. नजर टाकूया राज्यात आणखी काय काय घडतंय त्या घडामोडी. आज असं म्हणू शकतो की साधारणपणे 70 ते 80% गोष्टींवर आमचं एकमत होत आहे. थोड्याशाच गोष्टी राहिलेल्या आहेत, त्याच्यावर आता चर्चा चाललेली आहे. शिवसेनेशी युती होण्याबद्दल आशावादी. मुख्यमंत्र्यांचा दावा. सेनेला 4 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्रीपद द्यायला भाजप तयार. आज रात्री 9:30 वाजता वर्षा बंगल्यावर पुन्हा बैठक. मुंबईतल्या 5 मोठ्या जमीन मालकांना दणका. एसआरएसाठी जमीन नाही दिली तर कायद्यानुसार सरकार घेणार जमीन. मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच. मराठवाड्यात 3 तर बुलढाण्यात 24 तासात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. पुण्याच्या हिंजवडीमधून 3 महिलांचं अपहरण झाल्याचा संशय. महिलांना अज्ञात वाहनांमधून नेल्याचा नातेवाईकांचा आरोप. 2 महिला आयटी कंपनी सुरक्षा रक्षक. आयसिसमधून परतलेल्या कल्याणच्या आरिफ माजिदचं नवी मुंबई कनेक्शन उघड. माजिदचं ब्रेन वॉश करणारा नवी मुंबईतला प्राध्यापक ताब्यात. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत बंद होण्याची शक्यता. ग्रेडिंग पद्धत बंद करण्याचा केंद्राचा विचार. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचे दर तब्बल 113 रुपयांनी होणार कमी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा. सुरुवातीला महत्त्वाची ताजी बातमी. सेना भाजपच्या संदर्भातली. शिवसेना भाजपमध्ये आज रात्री पुन्हा बैठक होणार आहे. भाजप शिवसेनेला 4 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्रीपदं सोडायला तयार आहे आणि शिवसेनेला हवी आहेत 5 कॅबिनेट मंत्रीपदं. भाजप शिवसेनेला कोणती खाती देऊ शकतं या संदर्भातली चर्चा आता पुन्हा एकदा येते. रात्री 10 वाजता वर्षा बंगल्यावरती ही बैठक सेना भाजपच्या नेत्यांमध्ये होईल अशी आता आपल्याला माहिती मिळते सूत्रांकडनं. आणि त्यानुसार शिवसेनेला 5 कॅबिनेट मंत्रीपदं हवं आहेत. भाजपने 4 कॅबिनेट मंत्रीपदं आणि 8 राज्यमंत्रीपदं देण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे. भाजप शिवसेनेला कृषी खातं, ऊर्जा खातं, सिंचन आणि आरोग्य ही कॅबिनेट खाती भाजप शिवसेनेला सोडायला तयार आहे अशी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते. आणि याच संदर्भात आज रात्री 10 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा बैठक होणार आहे. प्रफुल्ल साळुंखे आमचा सिनियर करस्पॉन्डंट आपल्यासोबत आहे. प्रफुल्ल, काय अधिक माहिती देशील? रात्री 10 वाजता निश्चित तोडगा निघू शकतो की आणखी एक दिवस चर्चेचा वाढू शकतो? राजेंद्र, काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेची जी चर्चा झाली सुमारे सकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी 2 बैठका शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झाल्या. त्यात भाजपने स्पष्ट फॉर्म्युला दिला होता की 2त 1 मंत्रिपद हे आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. कॅबिनेटला पण हाच फॉर्म्युला कायम राहील आणि राज्यमंत्री पदासाठी देखील हा फॉर्म्युला कायम राहील. आम्ही जेवढे मंत्री करू त्या 2त 1 हे प्रमाण देण्यात येईल. त्याच पद्धतीने जर आपण ठरवलं तर साधारणतः 4 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्री हे भाजपच्या वतीने देण्यात येत आहे. पण शिवसेनेची मागणी आहे की 5 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्री द्यावे. भाजपने कालच स्पष्ट केलं होतं की जे आम्ही कोर टीमला जी खाती वाटप केली आहे त्या खात्यात कुठलाही बदल होणार नाही, शिवसेनेने मान्य केला आहे. पण आता उर्वरित जी खाती आहेत त्यातली जी ऊर्जा, सिंचन आणि पीडब्ल्यूडी या महत्वाच्या खात्यांमध्ये फक्त शिवसेनेला एक भीती आहे की या खात्यांची जर जबाबदारी आपण घेतली तर गेल्या सरकारने या तिन्ही विभागांमध्ये जे काम केलं आहे आणि त्यामुळे जी बदनामी त्या पक्षाला मिळाली ती आपल्या वाट्याला येऊ नये एवढीच भीती फक्त आता शिवसेनेला आहे. त्या बदल्यात उर्वरित खात्यांपैकी कुठल्या खात्याला शिवसेना प्राधान्य देतं हे आजच्या बैठकीत स्पष्ट होईल. आणि आज दोन्ही जे नेते आहेत दोघांना आशा आहे की यावर तोडगा निघेल. आताच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट एक संकेत दिलाय की आम्ही राज्याच्या राजकारणात रंग भरण्याचं काम करतोय. बघूया चित्र कसं असेल. राजेंद्र.
धन्यवाद. आता या सगळ्या गोष्टीचे सकारात्मक संकेत हे आहेत असं मानायचं का? याच्यासाठी आपल्याला आजच्या रात्रीच्या बैठकीतल्या तोडग्या संदर्भातली वाट पाहावी लागणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. पुढची आणखी एक ताजी बातमी येते म्हणजे गुहान साहित्य संमेलनासाठी आता पाकिस्तानातून मराठी पाहुणे येण्याची शक्यता आहे. संमेलन समितीनं आता या पाकिस्तानातल्या महाराष्ट्र पंचायतीला निमंत्रण पाठवलेलं आहे घुमानच्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याकरता. आणि महाराष्ट्र पंचायत समिती जी पाकिस्तानात आहे, कराची स्थित आहे, त्यांनी घुमान संमेलनाच्या निमंत्रण समितीचं हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे. भारत देसाईला आता आपल्या सोबत आहेत स्वागताध्यक्ष घुमान साहित्य संमेलनाचे. भारत देसाईला काय तुम्ही अधिक सांगाल, किती लोक पाकिस्तानातून येण्याची शक्यता? पाकिस्तानामधनं त्यांनी खूप बरीच लोक येतात, पण आम्ही असं सांगितलं की किमान म्हणजे जास्तीत जास्त 10 लोक आली, कारण आपल्याकडे व्हिसा आणि ह्या सगळ्या ज्या काही फॉर्मॅलिटीज त्यांच्या करायच्या त्या सगळ्या शक्य होतील की नाही हे माहीत नाहीये. जर का झाले तर जास्ती लोकही आले तरी चालतील, पण 10 लोक तरी ते पाकिस्तानामधनं येणं अपेक्षित आहे. पण यापूर्वी कधीच हे निमंत्रण तिथल्या महाराष्ट्र पंचायत समितीला पाठवलं गेलेलं नव्हतं. यावेळेला पाठवण्यामागचं नेमकं कारण काय? कशा पद्धतीचं आपण सांस्कृतिक बंध जोडण्याचा प्रयत्न करतोय? पाकिस्तान मधनं श्री महाराष्ट्र पंचायत म्हणून जी समिती आहे त्यांच्याकडनं आम्हाला विचारणा झाली की अशा पद्धतीचं काही संमेलन होतंय. त्यांनी एका कोणी आपल्या महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार आहेत त्यांच्या मार्फत आम्हाला विचारणा केली की असं काही हे भरणार आहे, ते पंजाबमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डरवरती भरणार आहे असं कळलं संमेलन त्यांना. त्यामुळं त्यांना वाटलं की हे जरा आपल्याला सोयीचं असेल कदाचित, त्या दृष्टीने त्यांनी विचारलं असेल आणि त्यांनी मराठीत हे संमेलन होतंय, कारण तिथे कराचीमध्ये खूप मराठी, जगताप, जाधव, राजपूत अशा नावाची लोक राहतात. तर त्यांनी आम्हाला सांगितलं आमची महाराष्ट्र पंचायत आहे आणि तुम्ही आम्हाला व्हिसा करता निमंत्रण पाठवा, आम्हाला यायची खूप इच्छा आहे. आणि मराठीवर प्रेम करणारी इतकी मंडळी जर का पाकिस्तानात येवो किंवा जगाच्या कुठल्याही भागात नाही येवो, आपल्याला त्यांचं स्वागत करणं आपलं काम आहे. धन्यवाद भारत देसाईला तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की पाकिस्तानातले मराठी लोक जे आहेत, जे कराचीमध्ये राहणार आहेत, त्यांनी आता साहित्य संमेलनाला येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. दरम्यान साहित्य संमेलनावरून आता एक नवीन वाद निर्माण झालेला आहे. तो म्हणजे साहित्य संमेलन हे रिकाम टेकड्यांचे उद्योग आहेत असं वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलं होतं. त्यावरून साहित्य क्षेत्रात आता तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. पुण्यात महात्मा फुले समता पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं. संसदीय तर आहे, अशी टीका करणे हा सुद्धा रिकामटेकडे लोकांचा धंदा आहे. आता त्या भालचंद्र नेमाडेंचा पहिल्यापासून संमेलनाला विरोध असतो, पण ते अनेक संमेलनात जातात. एक दुसरी गोष्ट की ब्राह्मणेतर चळवळ जिवंत ठेवण्याचं काम बऱ्याच वेळा ते करतात. तिसरा त्यांचा एक चांगला गुण मला जो आठवतो ते सत्यशोधक आहे. पहिल्यांदा असे माणसं साहित्य संमेलनात आले पाहिजेत, कारण आपल्याकडे सुद्धा आरती आणि पोवाडे गाणाऱ्यांची संख्या संमेलनात वाढता कामा नये. आपल्या घरात मुलगा आणि मुलगी यांचं लग्न करणं हे सुद्धा निरर्थकपणाचं ठरतं. भारतीय संस्कृतीत जत्रा उरूस भरवायची पद्धत आहे ती सुद्धा रिकामटेकडेपणाचीच ठरते. म्हणजे त्यांना ते कळलं पाहिजे की आपण कशाला नावं ठेवतो आहोत. नेमाडे हे सतत साहित्य संमेलनाच्या विरोधी भूमिका घेणारे लेखक आहेत. आणि एखाद्याने भूमिका घेणं, एखाद्याने टीका करणं हे मी समजू शकते, पण ती टीका करताना काही एक जसं डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले म्हणले त्यांच्याशी मी खूप सहमत आहे की त्या भाषेला एक कुठेतरी दर्जा असावा. तो दर्जा नेमाड्यांच्या सारख्यांनी तरी सोडावा असं मला स्पष्ट असं वाटत नाही. आणि याच विषयावर आहे आमचा आजचा कार्यक्रम बेधडक. साहित्य संमेलन हा रिकाम टेकड्यांचा उद्योग आहे हे नेमाड्यांचं विधान तुम्हाला पटतं का? या मुद्द्यावर आज रात्री 8 वाजता बेधडक चर्चा असणार. त्याचबरोबर साहित्य संमेलनासाठी निधी कुणाकडून घ्यावा याविषयी चर्चा व्हायला हवी का, हाही प्रश्न निश्चितपणे इथे उपस्थित होतो. आणि आजचं जे मराठी साहित्य आहे हे साहित्य खरोखर त्या दर्जाचं आता निर्माण होतंय का याही विषयी आता चर्चा होईल. आणि दुसरी महत्त्वाची बातमी संध्याकाळी नंतर आलेली ती म्हणजे मुंबईत घरांची समस्या ही सर्वात मोठी समस्या आहे.
त्यामुळं या समस्या सोडवण्यावर आमचा भर असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. त्यासाठी काही कडक पावलं उचलण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. अशोक चव्हाणांनंतर 5 वर्षांनी या SRAच्या कार्यालयाला एखाद्या मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आहे. लोकांना परवडणारी घरं द्यायची असतील तर काही गोष्टी तातडीनं करणं गरजेचं आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी निर्णयांचा धडाका सुरू केलाय. एक नजर आपण टाकूयात की काय निर्णय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात घेतले. एनेक्शर 2 ची कारवाई ही विकासकाशी डीलिंग करायची आणि ती थेट कारवाई ही SRAने करायची. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे त्याच्याकडे आपले कागदपत्र सबमिट करून त्यांनी पात्रता मिळवून घ्यायची, जेणेकरून ही जी काही एनेक्शर 2 ची कारवाई ती ऑटोमॅटिकली आपल्याला जनरेट करता येईल. आज असं आहे की ते सगळं लिंकअप असल्यामुळे त्यातनं अनेक अडचणी आपल्याला माहिती आहे तयार होतात. त्या अडचणी आणि दूर होणार आहेत आणि हे जे जवळपास 117 महानगरपालिकेच्या आणि 96 म्हाडाच्या जागांवर अतिशय वेगानं ही कारवाई यापुढे आपल्याला करता येईल. आपण बघतो की जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्यात पहिला निर्णय आहे SRA साठी जमीन दिली नाही तर मुंबईतल्या 5 बड्या जमीन मालकांकडून जमीन काढून घेणार. दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे 20 वर्षांपासून रखडलेल्या पालिकेच्या 117 आणि म्हाडाच्या 96 भूखंडांवर SRA प्रकल्प 3 वर्षात मार्गी लावणार. धारावी पुनर्विकासात 300 चौरस फूट घर मोफत देणार आणि 100 चौरस फुटांचा बांधकाम खर्च लाभार्थ्यांनी द्यावा हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्याचबरोबर या 5 ट्रस्टकडे मुंबईतील हजारो हेक्टरची जमीन आहे ज्यावर झोपड्या उभ्या राहणार आहेत. ते ट्रस्ट कोणते आहेत बघा. बिंगशॉ ट्रस्ट गोरेगाव, वाडिया ट्रस्ट कुर्ला, जिजीभॉय बेहरामजी ट्रस्ट मालाड, व्हीके लाल ट्रस्ट दहिसर आणि मोहम्मद युसुफ खोत यांची ट्रस्ट आहे भांडूपची. आणि या सगळ्या संदर्भात बोलूया. आमची सिनियर करस्पॉन्डंट प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. प्रणाली, ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आता हे 3 नवे निर्णय घेतलेले आहेत आणि येत्या 3 वर्षात ही सगळी रखडलेली कामं पूर्ण करू असं ते म्हणतायत, कशी शक्यता वाटते की इतक्या वेगात ही कामं पूर्ण होतील? राजेंद्र, मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये जे निर्णय घेतलेले आहे त्या निर्णयाचा जर खरंच विचार केला आणि हे निर्णय खरेच येत्या काही वर्षांमध्ये जर लागू झाले तर नक्की मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल. कारण सगळ्या गोष्टी या निर्णय घोषित करताना लक्षात घेण्यात आलेल्या आहे. एक, आपण बघितलं की मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्ट्या या सगळ्या ज्या 5 ट्रस्टची नावं सांगण्यात आली या 5 ट्रस्टच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जर या झोपड्यांचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर एकतर या ट्रस्टनी ते रिडेव्हलपमेंट करावं, नाही तर मग सरकार त्यांच्याकडून घेऊन SRAच्या मार्फत तिथे जे आहे ते विकास करवेल अशा स्वरूपाचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे झोपड्या कमी होतील. नंबर 2, मुंबईतली सगळ्यात मोठी झोपडपट्टी जिला म्हणतो आपण धारावी, तिच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की तिथल्या लोकांची 400 स्क्वेअर फुटाची जी घराची मागणी आहे त्यातले 300 स्क्वेअर फूट जे सर्वसाधारणपणे SRAच्या लोकांना दिले जातात त्या 300 स्क्वेअर फूट जे आहे ते मोफत दिले जातील. उरलेल्या 100 स्क्वेअर फूटसाठी मात्र त्यांनी जे कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती बेअर करावी, जेणेकरून जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर जास्त बर्डन येणार नाही. तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे गेले 20 वर्ष मुंबईतल्या 117 या म्हाडाच्या जागा आणि 96 या BMCच्या जागांवर जे SRAचे प्रोजेक्ट बंद पडलेले होते ते 3 वर्षात मार्गी लावणार. या तीनही गोष्टी घडल्या तर मुंबईचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, पण त्या होणं गरजेचं आहे. राजेंद्र, धन्यवाद प्रणाली या सगळ्या अपडेट्स बद्दल. आता बघूया दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची बातमी. येत्या काळात 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनच पास व्हावं लागणार आहे अशी शक्यता आहे. केंद्र सरकार सध्याची ग्रेडिंग पद्धत बंद करण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या गटानं ही शिफारस केली आहे. परीक्षा नसल्यानं अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होत होतं, त्यामुळे 8वीला आल्यानंतर विद्यार्थी कच्चेच राहायचे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरत असल्याचं तज्ज्ञांच्या गटानं निष्कर्ष काढले. शिक्षण मंत्रालयाचं या मुद्द्यावर सध्या काम सुरू आहे आणि याबद्दलच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचा रत्नागिरीचा ब्युरो चीफ दिनेश केळकर. शिक्षण मंत्री विनोद तावडे पहिल्यांदाच कोकणामध्ये येत आहेत आणि कोकणातल्या अनेक शिक्षण संस्थांचे आणि मुख्याध्यापकांचे आणि शिक्षकांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतलेले आहेत. एकूण शिक्षणाचं जे नवीन धोरण आहे किंवा काय बदल होत आहेत हे आपण पहिल्यांदा त्यांना विचारूया. तावडे साहेब, एक असं नवीन प्रस्ताव येऊ घातलेला आहे. केंद्र सरकार असं म्हणतं की 8वी पासूनच्या परीक्षा कंपल्सरी केल्या पाहिजे. हा प्रस्ताव खरं तर राज्य सरकार स्वीकारेल का किंवा त्याबाबत काय विचार केला? कारण गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला.
असं की 8वीपर्यंत ज्यावेळी परीक्षा घेतल्या नाहीत त्यावेळी मुलं अभ्यास करत नाहीत, मुलांना शिकता येत नाही अशी टीका झाली. परीक्षा घेतल्या तर मुलांचं ओझं वाढतं अशी टीका होते. त्यामुळे शिक्षण तज्ज्ञांनी एकत्र येऊन आता परीक्षा न घेतल्यानंतर काय चित्र राहिलं आणि परीक्षा घेताना काय होतं याचा एकत्रित अभ्यास करून एक धोरण शासनाला सुचवावं. शासन त्याप्रमाणे पुढे त्याची अंमलबजावणी करेल असं आम्ही म्हटलेलं आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या विषयामध्ये RTचा कायदा केंद्र सरकारचा आहे आणि केंद्राने याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. त्यावरून काही चर्चा खरं सुरू झाली आहे. पण आम्ही राज्यात शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक आणि पालक यांना विश्वास घेऊनच याबाबतचा निर्णय करू. सिस्टीम अशी आहे एक थोडक्यात की आता शिक्षकांशी आम्ही बोललो की 12वीच्या विद्यार्थी सुद्धा जर 80 मार्कच्या मध्ये 5 मार्क जरी त्यांनी मिळाले थेरीचे तरी बोर्डाच्या धोरणामुळे त्याला ग्रेसिंग केलं जातं आणि मग 20 पैकी मार्क मिळून तो सुद्धा 5 पुढे जातो. त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न निर्माण अशा सगळ्या प्रश्नांवर विचार होणार आहे का? मला वाटतं मुळात शिक्षणाच्या एकूण गुणवत्तेचा म्हणजे वर्गातलं शिक्षण, वर्गाबाहेरचं शिक्षण या सगळ्याचा एक सर्वंकष विचार करण्याची गरज आहे आणि ज्याचा अभ्यास आणि ज्याची माहिती घेणं मी सुरू केलं. म्हणजे राज्यात असा प्रस्ताव कायदा येईल म्हणजे नवीन विचार? मला वाटतं की कायदा जर शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक, पालकांनी सुचवलं तर आम्ही आणू. पण या विषयामध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं याच्यावर आमचा जोर आहे. एकच मिनिट. आपण बघतोय की शिक्षणाच्या गुणवत्तेवर विनोद तावडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की वेगवेगळ्या लोकांशी बोलून गुणवत्ता वाढवण्यासाठी जे काय करता येईल ते पाहणार आहेत. कल्याणमधून जिहादसाठी गेलेल्या आरिफ माजिदचं नवी मुंबई कनेक्शन आता उघड झालेलं आहे. माजिदचं ब्रेनवॉश करणारा प्राध्यापक नवी मुंबईतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. मुंबई ATSनं त्या प्राध्यापकाला ताब्यात घेतल्याचं समजतंय. माजिद सध्या कोठडीत आहे, त्याची चौकशी सुरू आहे. कल्याणमधून 4 तरुण ISISमध्ये सहभागी होण्यासाठी इराकला गेले होते. त्यापैकी आरिफ माजिद परतलाय. ISISच्या तावडीतून तो कसा सुटला आणि त्यानंतर तुर्कस्थानपर्यंत त्याचा परतीचा प्रवास कसा राहिला हे त्यानं तपास अधिकाऱ्यांना सांगितलं. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच. मराठवाड्यात 3 तर बुलढाण्यात 24 तासात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या वाढताना पाहतो. तसंच आता त्याचं लोण मराठवाड्यातही पसरलंय. हिंगोली जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातल्या भेंडेगावच्या संभाजी व्यवहारेंनी चालत्या रेल्वेखाली उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलंय. एकत्र कुटुंब असलेल्या व्यवहारेंवर कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्याकडे अवघी 2.25 एकर जमीन आहे. यंदा त्यांनी शेतात सोयाबीन पेरलं होतं, पण एक पोतभर सुद्धा सोयाबीनचं पीक हाती न आल्यानं नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. तसंच काही दिवसांपूर्वी बहिणीचं लग्न झालं होतं. व्यवहारेंची पत्नी गर्भवती आहे. प्रसूतीचा आणि येणाऱ्या बाळाचा खर्च कसा भागवायचा हे प्रश्नही त्यांना छळत होते, असं त्यांच्या मित्रांनी सांगितलं. सर्वात मोठा मुलगा होता. त्याला आम्ही खूप सांगून पाहिलं, शिकून पाहिलं, प्रयत्न केले. सगळ्या घरामधला करणारा तेच होता. त्याला काही आलं नाही. त्याला वावरामध्ये नापिकी झाली म्हणून त्यांना असं करून टाकले. सोयाबीन पेरलं ते गेलं. त्यानं आपल्या मनानं आत्महत्या केली. बापू काय करा, त्यानं का आम्हाला कळू दिलं नाही, काही नाही सांगितलंही नाही आम्हाला. जाऊन तिथं केलं त्यानं. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. दोन्ही शेतकरी कर्जबाजारी होते. त्यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतलं होतं, पण सततच्या नापिकीमुळे ते निराश झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातल्या शिरला नेमाने या गावातल्या 2 शेतकऱ्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे 2 एकर शेती होती. अकोला जिल्ह्यात नापिकीमुळे निराश झालेल्या एका अल्पभूधारक वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःला जाळून घेतलं. ही घटना अकोल्यातल्या मनारखेड घडली. या गावातली काशीराम भगवान इंदोरे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आता मी दिल्लीमध्ये हरियाणा, पंजाब, दिल्ली, UP, राजस्थान या 5 राज्यातल्या
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांची मी मीटिंग घेतली आणि याच्यावर चर्चा केली की हे आंदोलन देशभर मोठं आंदोलन उभं करावं लागेल या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे खाडे यांनी राज्यातल्या दुष्काळाचा प्रश्न आज लोकसभेत मांडला. केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. कई गांवों में आज के दिन में टैंकर से पानी उपलब्ध किया जा रहा है, क्योंकि मेरे जिले में खेती और खेती पर निर्भर व्यवसाय यही लोगों का प्रमुख व्यवसाय है. तो राज्य शासन के साथ साथ केंद्र सरकार भी किसानों के राहत दिलाने में अपना सहयोग दे, जिसमें वो फसल बीमा, बिजली के बिल में माफी और किसानों के बच्चों के स्कूल की फीस की माफी कराए और मुआवजे के तौर पे किसानों को ज्यादा से ज्यादा राशि उपलब्ध करवाए. ये मांग मैं आपके माध्यम से रखना चाहती हूँ. धन्यवाद. देशाच्या राजधानीतून आता येऊया राज्याच्या उपराजधानीमध्ये. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारची आता कसोटी लागणार आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा सर्वच स्तरातून प्रयत्न होतोय. राज्यातल्या तब्बल 19,000हून जास्त गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती राज्य सरकारनं जाहीर केली आहे. पण कुठे सरकारी मदतीचा हात आखडता आहे, तर कुठे सरकारी उदासीनतेमुळे दुष्काळग्रस्तांचे हाल होत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, आयाती निर्यातीच्या बंधनामुळे शेतकरी नाडला जातो. जास्त पीक झालं तर त्याच्या पिकाला भाव नसतो. कमी उत्पादन जर झालं तर परदेशातून आयात केली जाते. यामुळे शेतकऱ्याच्या कोणत्याही शेतीमालाला भाव मिळत नाही. मुख्यमंत्री काही त्यांनाही आंदोलनाची वगैरे सवय आहे, तर ते काय अशा आंदोलनावर घाबरून निघून गेले असतील असं काही मला वाटत नाही. परंतु त्यांना मला वाटतं एकूण ही तयारी पाहता त्यांना असं वाटलं असं की यावेळी नागपुरात आपण न राहणं जास्त चांगलं आहे. राज्याच्या निम्म्या भागांवर दुष्काळाची अवकळ आहे. कोरडवाहू शेती आणि फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. पण तरी देखील दुष्काळ काळात द्यावयाच्या कामचलाऊ सरकारी सोयी सुविधा आणि सवलती या फारशा मिळालेल्या नाहीयेत. प्रत्येक बाबीवर पिण्याचे पाणी, चाऱ्याची टंचाई, शाळेय विद्यार्थ्यांची फी, रोजगाराच्या संदर्भामध्ये यावर प्रदीर्घ चर्चा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली आणि याच्या जे चर्चेमधले जे निर्णय येतील ते पुढच्या आठवड्यामध्ये मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव आणले जातील. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आणि केंद्र सरकारने पंचनामा करण्यापासून आम्हाला सूट दिलेली आहे. त्यामुळे तातडीनं मदतीचं मेमोरंडम आमचं केंद्राकडे जात आहे. केंद्राची टीम तातडीनं येईल आणि दुष्काळ घोषित करेल, तो त्यांचा अधिकार असतो. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारा मिळण्याचा झालाय, पण केंद्राकडून राज्य सरकारला अद्याप कसलीही आर्थिक मदत मिळालेली नाही. खरं तर राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार असल्यामुळे दुष्काळ निवारणाच्या कामाला गती येईल आणि सरकारी अध्यादेशाचं योग्य पालन होईल अशी अपेक्षा करणाऱ्या दुष्काळग्रस्तांच्या नशिबी निराशा आली आहे. त्यामुळे याच प्रश्नावरती हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. आधीच अल्पमतात असलेल्या भाजप सरकारला दुष्काळाच्या प्रश्नावरून कोंडीत पकडण्यासाठी विरोधक दारुगोळा घेऊन सज्ज झालेले आहेत. निकष म्हणणं मला माहित नाही कितपत योग्य आहे, पण ती सर्व भयानकता, भीषणता ही मराठवाड्यामध्ये दिसते आणि दुष्काळ सदृश्य किंवा टंचाई सदृश्य हा शब्द न वापरता दुष्काळ जाहीर करून दुष्काळाशी लढण्यासाठी जी उपाययोजना करावी लागते तिची ताबडतोबीने अंमलबजावणी सुरू केली पाहिजे. काँग्रेस पक्षाने मागच्या 3 वर्षामध्ये 10,000 कोटी रुपयाची मदत शेतकऱ्यांना दिली होती. तशा प्रकारची मदत या शासनाने सुद्धा द्यायला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन चालू राहील. अधिवेशनात दुष्काळाचं पॅकेज जाहीर करून भाजप सरकारकडून विरोधकांवर मात केल्याचा दावा केला जाईल. पण आधीच हवालदिल झालेल्या दुष्काळग्रस्त जनतेच्या मनातून नवं सरकार उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशिष जाधवसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. छत्तीसगडमधल्या चिंतल गुफा इथं माओवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. त्यात 13 CRPF जवान शहीद झालेत. गेल्या 10 दिवसांपासून हे ऑपरेशन सुरू होतं. गावकऱ्यांना पुढे करून माओवादी गोळीबार करतायत. इतर घडामोडी बघूया थोडक्यात. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील नवसाळा फाट्याजवळ ट्रक आणि ओमनी गाडीच्या अपघातात 7 जण ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 3 लहान मुलं, 3 महिलांचा समावेश आहे. यामुळे नॅशनल हायवे क्रमांक 6 वरची वाहतूक जवळपास 1 तास खोळंबली होती.
सुभाष मानेंचं निलंबन हायकोर्टानं रद्द ठरवलेलं आहे. पणन संचालक सुभाष माने यांचं तत्कालीन राज्य सरकारनं निलंबन केलेलं होतं. मॅटचाही निकाल मानेंच्या बाजूने लागलेला होता. IBN लोकमत न्यायासंदर्भातला पाठपुरावाही केलेला होता. राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाच्या या निकालामुळे चपराक बसलेली आहे. APMC मधला घोटाळा सुभाष माने यांनी उघड केला होता. खासदार आदर्श ग्राम योजनेनुसार राज्यातही विधायक आदर्श ग्राम योजना राबवण्याचा विचार आहे, अशी माहिती ग्रामीण विकास मंत्री पंकजा पालवे मुंडे यांनी दिलेली आहे. हिवरे बाजार इथं खासदार आदर्श ग्राम योजनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्याला मान्यता मिळाल्यास या बजेट अधिवेशनात याबाबत घोषणा करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं. नंतर ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत भेटू. पुण्याजवळील हिंजवडी परिसरातून एकाच दिवशी 3 महिला बेपत्ता झाल्याची घटना घडलेली आहे. पण या महिला बेपत्ता झाल्या नसून त्यांचं अपहरण केल्याची भीती नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. या घटनेला आज 4 दिवस झालेत. याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. हरवलेल्या या महिलांपैकी विद्या खाडे ही इन्फोसिसमध्ये सुरक्षा रक्षक असून ती अविवाहित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी या हरवलेल्या महिलांपैकी विद्या आपल्या 2 मैत्रिणीसह दवाखान्यामध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडल्या आणि एका गाडीत बसल्या आणि त्यानंतर पुन्हा परतल्याच नाहीत. शेवटचा फोन झाला तेव्हा घाबरून मदत मागत असल्याची माहिती तक्रारदार प्रकाश हजारे यांनी दिली आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. अभिनेत्री गौहर खान हिला मारहाण केल्याप्रकरणी एका 24 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. एका टीव्ही शोचं शूटिंग सुरू होतं त्यावेळी एका तरुणानं अचानक गौहरच्या कानाखाली मारली. हा तरुण प्रेक्षकांमध्ये बसलेला होता. पहिल्या राज्यस्तरीय ज्युनियर टार्गेट बॉल क्रीडा स्पर्धेला आजपासून नंदुरबारमध्ये सुरुवात झाली. राज्यातील 29 जिल्ह्यांच्या 39 संघाच्या जवळपास 300हून अधिक खेळाडूंनी यात भाग घेतलाय. टार्गेट बॉल हा बास्केटबॉल आणि हँडबॉल या खेळांच्या मिश्रणातून तयार झालाय. 2012 मध्ये उदयाला आलेल्या या खेळाचा सध्या राज्यात झपाट्यानं प्रसार सुरू आहे. त्यातच पहिल्या ज्युनियर टार्गेट बॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मान नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याला लाभलाय. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतून पंजाबमधल्या अंबालामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी टीमची निवड ही केली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये इथंच थांबू. महापुरता IBN.